पूर्व विधायक शिवाजीराव पाटिल कविहिंकर का जन्मदिन सामाजिक उपक्रमों के साथ मनाया गया। नेत्र जांच, वृक्षारोपण और अन्नदान से जन सेवा का संदेश। मंदिरों में अभिषेक और दरगाहों पर चादर चढ़ाकर दी गई सुख समृद्धि की कामना। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हर वर्ष की तरह इस वर्ष भी भाजपा नेता और किसान मोर्चा गोवा एवं गुजरात राज्य के प्रभारी पूर्व विधायक शिवाजीराव पाटिल कविहिंकर का जन्मदिन विविध सामाजिक उपक्रमों के माध्यम से बड़े ही सेवा भाव से बनाया गया। शिवाजी राव पाटिल साहिब के मार्गदर्शन में प्राचार्य मारुति सूर्यवंशी जी की ओर से अब तक 11,000 नेत्र जांच, 1,080 सफल ऑपरेशन, पूर्णतः निशुल्क सेवा के माध्यम से जरूरतमंदों को दिया गया, दृष्टिदान दिया गया। इस अवसर पर गौरीशंकर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर में विशेष अभिषेक, सूरत शाहबली दरगाह, शेख मियां साहब दरगाह व कवहा दरगाह में चादर चढ़ाकर प्रार्थना की गई। इसके साथ ही मुफ्त नेत्र जांच शिविर में 551 नागरिकों की नेत्र जांच की गई, जिसमें से 48 जरूरतमंद मरीजों की नेत्र सर्जरी सरकारी विद्याकीय महाविद्यालय में की गई। जन्मदिन के उपलक्ष्य में मातोश्री वृद्धाश्रम और हांसे गांव सेवालय में अन्नदान तथा शासकीय रुग्णालय में रुग्ण और उनके परिजनों को भोजन वितरण भी किया गया। इसके अलावा वृक्षारोपण जैसे पर्यावरण संरक्षण के कार्य भी इसी दिन किए गए। शहर एवं ग्रामीण भागों से सैकड़ों नागरिक, सामाजिक कार्यकर्ता, जनप्रतिनिधि, उद्योजन और शुभ चिंतक शिवाजीराव पाटिल के मजगी नगर स्थित कैलाश निवासी पर उपस्थित होकर उन्हें फूलों के गुलदस्ते भेंट कर शुभकामनाएं देते हुए सभी ने एक स्वर में उनकी सामाजिक सेवा भावना की सराहना की और उनकी दीर्घायु की कामना की। गेल्या काही वर्षापासून म्हणजे जो माझा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, तर तो कुठल्या अशा काही वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून साजरा करण्याचं काम आम्ही तसं करत नाही, कुठतरी सभा घेणं किंवा आणखीन अशा पद्धतीने गौरव वगैरे। तर या संदर्भामध्ये आता एक ते आध्यात्मिक, एक तशा प्रकारचं सामाजिक आणि क्रियाशील अशा प्रकारचं कार्यक्रम ठेवून या निमित्ताने करतात। जसं काल आपल्याकडे आय कॅम्प झाला मोठा, की ज्याच्यामध्ये जवळपास 500 लोकांची तपासणी झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 55 ते 60 अत्यंत गरीब अशा प्रकारच्या लोकांचे ऑपरेशन झाले त्या आय कॅम्पच्या माध्यमातून। आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक, जसं आता भगवान गौरीशंकराचा असेल किंवा सिद्धेश्वर महाराजाचा असेल किंवा आता माझ्या गावामध्ये शक्मे साहेब दर्गा म्हणून आहे शक्मे साहेबांचा, तर ते शक्मे साहेब दर्गांचं चादर चढवणे, पूजा करणे, तर अशा विविध अशा प्रकारच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि अशा प्रकारच्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं। आणि या निमित्तानं आपले जे काही लातूर जिल्ह्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील किंवा लातूरमध्ये असतील, तर अशा विविध अशा प्रकारच्या लोकांची या निमित्तानं भेटी होतात, त्यांच्या फोनवरती संपर्क होतो आणि अशा पद्धतीनं एक लोकांच्या शुभेच्छा, तर ही अशा शुभेच्छा आणि त्यांचं जे काही म्हणजे या माध्यमातून सूचना करतात, तर ते आपल्याला एक प्रेरणा देणारं असतं। एक वेगळ्या प्रकारचं एक आपल्या कामामध्ये, आपल्या कार्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण लोकांची भेट घेणं, लोकांच्या माध्यमातून काम करणं अशा प्रकारचं करतो। आता मी विविध अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करतो, की ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून मी गोवा आणि गुजरातचा प्रभारी आहे। मी JSPM एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून गेले 40 वर्ष मी संस्था स्थापन केलेली आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून मी काम करतो। आज जवळपास 40 युनिट म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, ITI, नर्सिंग अशा प्रकारचे पुणे, संभाजीनगर, लातूर, रेणापूर अशा ठिकाणी विविध ठिकाणी त्या ठिकाणी मोठे जवळपास 40 युनिट चालतात। मी MNS बँक, ज्याला महाराष्ट्र नागरी सहकारी बँक म्हणतात, त्या बँकेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। त्या बँकेच्या माध्यमातून गेले 27-28 वर्षापासून या ठिकाणी विविध प्रकारचे कामं या माध्यमातून करतात। आणि मी आपल्याला सांगेन की आत्ताच या कामाच्या माध्यमातून आमच्या जे आता JSPM एज्युकेशन संस्था आहे, त्या संस्थेला त्याला नवभारत CSR अवॉर्ड देण्याचं काम नवभारत टाइम्सच्या वतीनं माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते एप्रिल महिन्यामध्ये 4 एप्रिलला मुंबईमध्ये देण्यात आलं। श्री रविशंकर साहेबांच्या बरोबर जे महर्षी आहे, जे महात्मे आहेत, त्यांच्याबरोबर टाईप करण्याचं काम आपण केलेलं आहे। त्याचबरोबर जसं आता आमची रेणापूरचं छत्रपती शिवाजी महाविद्यालय, ते विद्यापीठामध्ये सर्वात उत्कृष्ट कॉलेज म्हणून त्याला अवॉर्ड देण्याचं काम केलं। तर अशा कितीतरी गोष्टी सांगता येईल। जसं आता बँकेला सुद्धा आमच्या
पद्मश्री वसंतदादा पाटील पुरस्कार राज्यस्तरावरला अवॉर्ड देण्याचं काम त्या माध्यमातून केलं. आणि अशाच पद्धतीनं मी अशोक प्रतिष्ठान आणि आर्य समाजच्या माध्यमातून योगासन प्राणायामचं काम सुद्धा गेल्या 40 वर्षापासून करतो. डॉक्टर देवदत्त आचार्य जी आहेत आर्य समाजचे ब्रह्मचारी, ते आमचे श्रद्धास्थान आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. ते त्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन सतत त्या माध्यमातून करतात. आणि असं आर्य समाजच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या विविध संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम करतो. जसं आता लातूरला मी मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी मी सभापती म्हणून 6-6.5 वर्ष काम केलं, आमदार म्हणून 5 वर्ष काम केलं. तर त्या माध्यमातून एक ऐतिहासिक अशा प्रकारचे कामं जे केले तर ते लोकांचं प्रेम असतं, त्यांना आठवण असते. आणि ती येऊन सातत्यानं आज मी आपल्याला सांगेन की लातूर मार्केट कमिटीमध्ये 6,500 कामगार आहेत, त्यातले 90% दलित आहेत. तर त्या लोकांसाठी मी माथाडी बोर्ड, बाबा आढाव जे या ठिकाणी सामाजिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून मी लागू केलं. आज त्यांच्या नावावर 100 कोटी रुपये जमा आहेत. 100 लोकांना घर देण्याचं काम केलं आपण. त्या ठिकाणी त्या लोकांना 4,500 एक घर, त्याची किंमत आज 15-15 लाख रुपये आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला कितीतरी वेळी या निमित्तानं सांगता येईल. आज माझ्या बँकेच्या वतीनं मी 10,000 महिलांना बगर मॉर्गेजचं लोन देण्याचं काम, 1 लाखापर्यंतचं लोन देण्याचं काम आपण या निमित्तानं आता 5,000 महिलांना ऑलरेडी दिलेलं आहे. तर असे कितीतरी एक सामाजिक सोशल राजकारणाचा भाग जरी काही असला तरी त्यापेक्षा अधिक एक सोशल आणि या ठिकाणी लातूरच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याला प्राधान्याने कशा प्रकारे आपल्याला न्याय देता येईल त्या प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्याने असतो. आणि निश्चितपणे आता जे काही लोकांचं प्रेम आणि ऊर्जा आहे त्या माध्यमातून यापेक्षा अधिक अशा प्रकारचं काम लातूरला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या पद्धतीनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं लातूर बनवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक स्मार्ट लातूर बनवण्याचं काम करायचं आहे. आणि तशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज लातूरला आम्ही बघतो की पाण्याचा प्रश्न लातूरला 8-10 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. हा राजकीय लोकांच्या अपयशाचं, त्यांच्या निष्क्रियतेपणाचं एक काम आहे. कारण इतकं पाणी त्या ह्याच्यामध्ये असताना, आमच्या मांजरा धरणामध्ये पाणी असताना किंवा 20-22 वर्षापूर्वी सुद्धा तिथं शासनानं तसा कॅबिनेटचा ठराव असताना त्या उजनी धरणातलं पाणी आलं नाही आणि त्या पद्धतीनं लोकांना पाणी आणखी मिळाले. म्हणून हे जे निष्क्रियपणाची परिस्थिती येते केवळ लिडरशिपच्या ह्याच्यामुळे होतं. आता या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब या राज्याला आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं काम होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना. लोकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही लातूर तालुका असेल, रेणापूर तालुका असेल, जवळपास सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास 15 वर्षापासून आम्ही मोफत डोळ्याचं ऑपरेशन शिबिर व तपासणी याचं आयोजन करतो. आणि जवळपास आज घडीला 11,000 रुग्णांनी या मोफत डोळ्याच्या तपासणीच्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आणि 1,080 ऑपरेशन यशस्वी झालेले आहेत. आणि एकंदर या सर्व रुग्णांना दृष्टी देण्याचं काम माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या वाढदिवसानं आम्ही केलेलं आहे. आज कव्हा या गावी या मोफत डोळ्याच्या तपासणी आणि ऑपरेशन शिबिराचं आयोजन करत असताना 405 रुग्णांनी या शिबिरामध्ये लाभ घेतलेला आहे. आणि 52 जे आहेत ते रुग्णावरती ऑपरेशन करण्यासाठी आम्ही उदयगिरी लायन्स रुग्णालय येथे घेऊन यशस्वी ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आज करतोय. भरभरून आणि प्रचंड असा प्रतिसाद आज या कव्हा गावातील पंचायत समिती सर्कलमधील 12 गावातील सर्व ग्रामस्थांनी आज या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही असेच शिबिर राबवून लोक उपयोगी, समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आमचा पुढील काळात होणार आहे. JSPM शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांचा यांचाच वाढदिवस आहे. कव्हेकर साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातील अनेक शेकडो घरं बसवली. त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना रोजीरोजगार उपलब्ध करून दिला. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांना त्यांनी सामाजिक स्थिती, सामाजिक स्थान निर्माण करून दिले. अशा लोकांसाठी झगडणाऱ्या, लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या लोकनेत्याला मी शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी श्रीमती कांदे अरुणा हरिश्चंद्र,
माझी शाळा स्वामी दयानंद विद्यालय कवा, माझ्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शाळेतर्फे त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देते व उदंड व निरोगी आयुष्य लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्या JSPM संस्थेचे अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान कवा गावचे सुपुत्र माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांचा प्रवास सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत एका कवा गावामध्ये छोटंसं शैक्षणिक रोपटं लावलं. आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. अनेक कुटुंबाचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह भागवत आहेत. आज JSPM संस्थेचे अध्यक्ष म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे. महाराष्ट्रात राजकारणाचं नाव निघालं की कवेकर साहेबांचे नाव निघतेच, कारण एक आक्रमक वृत्ती, मुरब्बी बाणा, राजकीय परिपक्वता आणि गावखेड्याच्या शेवटच्या माणसांचे प्रश्न हाताळण्याचे कौशल्य म्हणजे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांच्याकडे आहे. त्यांना मी खरंच या वाढदिवसानिमित्त अनेक कामं केल्याबद्दल, गोरगरिबांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेले MNS बँकेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत आणि अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाह भागवत आहेत. आज प्रत्येकाची गरज त्या बँकेतून भागत आहे आणि महिला बचत गटासाठी तर त्यांचं उल्लेखनीय काम आहे. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या एका संस्थेच्या अध्यक्षांना मी माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान, लोकनेते, माजी आमदार आदरणीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथम त्यांना खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा देते. भाऊंचा आशीर्वाद असाच कायम आमच्या व सर्व लातूरकरांच्या आणि कव्हा गावच्या लोकांच्या पाठीशी असावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. खरं तर कव्हा गावची मी रहिवासी आहे आणि माजी पंचायत समिती सदस्य आहे आणि हे सगळं भाऊंमुळे, भाऊंचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही येथे सर्व कार्यरत आहोत. कव्हा गावचा विकास आणि कव्हा गावची प्रगती हेच भाऊंचं ध्येय असतं. ज्याप्रमाणे घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्ल्यापाशी, त्याचप्रमाणे भाऊ कुठेही असतील तर त्यांचं कायम लक्ष कव्हा गावच्या विकासाकडेच केंद्रित असतं. कव्हा गावामध्ये स्मार्ट विलेज कव्हा करण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये आरोग्य केंद्र, लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही म्हणजे खेड्यामध्ये असं आरोग्य केंद्र नाही, ते आरोग्य केंद्र कव्हा गावामध्ये झालेलं आहे. त्याचप्रमाणे क्रीडा संकुलनची मागणी, त्याचा पाठलाग करून भाऊंनी क्रीडा संकुलन कव्हा गावामध्ये आणून कव्याचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.